नमस्कार सर्वांना. या स्वयंपाक करायला. सकाळ सकाळ काय झाले माहिती आहे का, उठल्या मस्त लवकर, पण स्वयंपाकाला मला 8:30 आता 9 वाजत आले, 1:30 झाले. काल पण भाकरी केली होती, आज पण भाकरीच नाही करायला. चपाती येत्या. चपाती येत्या. काल भाकरी केल्या होत्या. काल काय झालं, काल मला म्हणजे पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी कसं गणपती स्तवन असतं, नंतर आणखी काय असते ग, ते शाबरी शीर्षक ते असतं, सगळं वाचायला लागतं पहिल्या दिवशी आणि नंतर 2-3 माळा जप करावा लागतो पहिल्या दिवशी. त्यामुळं पहिल्या दिवशी काय हे केलं नाही मी. लय वेळ लागला मला. काल किती वाजलं होतं मला वाचन व्हायला? 9:30 9:30 वाजलं. 9-9:30 वाजलं होतं वाचन व्हायला. मला 7 दिवसाचं पारायण आहे आणि ह्याच्या अगोदर आहे ना मी 3 दिवसाचं पारायण केलंय. दिवसाला 6 तास एका जागेला बसून वाचायला लागते. तसं मी एका जागेला बसत नव्हती, आधी मध्ये उठत होती, 5-6 अध्याय झालं का उठायची. पण एक टाक असं 6 तास. आता ज्यांनी ज्यांनी पारायण केले त्यांना माहित असते बरं ना किती तास बसावं लागते 3 दिवसाचं पारायण केल्यावर. 6 6:30 7 तास जवळजवळ बसायला. फास्ट वाचन असलं, ज्यांच्या तोंडाखाली पडलंय का नाही, म्हणजे आपण सारखं सारखं वाचत असलं ना, ते 6 तासात होतंय बघा, 5.5-6 तासात होतंय. पण ज्यांनी पहिल्यांदा वाचायला लागले त्यांना 7 पण 8 पण तास लागू शकते वाचायला. 3 दिवसाचं पारायण करायचं म्हणजे लय कठीण आहे बरं का. ते ज्यांनी केले त्यांना माहित असते. त्यामुळं माझं झालंय आता एकदा झालंय 9 दिवसाचं आणि 2दा झाले 3 दिवसाचं. मग लय ताप व्हायला लागला. काय व्हायला लागलं, जनावर असते ते जनावरांचं आवरायचं, घरातलं करायचं, नंतर ते पारायणाचं 6 तास बसून राहायचं म्हणजे चेष्टा नाही. तरी पण मी केलंय 2दा आणि आता मी एकदा पहिल्यांदा माझं 9 दिवसात झालं, नंतर मी 3-3 दिवसाचं केलंय. आता माझं आहे 7 दिवसाचं पारायण. 7 दिवसाचं पारायण करायला लागलं, कारण तेवढं 2 तास वाचलं का नाही मग केलं म्हणजे, म्हणून 7 दिवसाचं 6-6 अध्याय रोज वाचायला येते. 7 दिवसाचं पारायण करायला लागले. तर उठले मस्त 4:30ला उठले बरं का. 5ला उठले काय सांगते. गजर झाल्यावर मी बघितलं होतं. गजर झाल्यावर 10 मिनिटांनी उठली. 4:30ला गजर झाला आणि 10 मिनिटांनी उठली, म्हणजे 4:45च्या पण अगोदर उठली आहे. आणि त्यात काय झालंय, हिटर बंद पडलं आहे. त्यामुळं गार बाहेर जायचं, चुलीवर पाणी ठेवायचं, जाळ लावायचं, इकडे यायचं, झाडून काढायचं आणि जाऊन जाळ लावायचं. यातच जवळजवळ आहे ना मला आंघोळीला 5:30 वाजले. 6:30 बसली असेल मी वाचायला. नंतर देवपूजा, उंबरा पुजायचं, तुळशीला पाणी आणि नंतर मग वाचायला बसायचं. तर झालं माझं 8:30ला वाचन झालं सगळं करून, आहे ना. 8:30ला झालं आणि आता स्वयंपाक करायचा दिवसभर. आणि त्याचा आम्हाला फरक पण लय चांगला आहे बरं का. लय म्हणजे लय भारी आहे. त्यामुळे मी करते पारायण. करा तुम्ही पण. ज्यांना ज्यांना घरात काही त्रास वाटत असला, घरात जर आपल्या सतत माणसं जर आजारी पडत असलं, घरात किरकिर असलं तर पारायण करायचं बरं का. लय म्हणजे लय फरक पडतोय, मस्त फरक पडतोय. आज जे आपण शिळीला टॉनिक सांगितले ना, ते टॉनिक आणायचं आहे आज. आले वाटतं मेडिकलमध्ये ना, माहित नाही. आले वाटतं मेडिकलमध्ये. आला असेल, कारण परवाच येणार होतं. 2 दिवस झाले त्यांनी मेडिकलला गेलं नाही, तर त्यामुळं काय बघितलंच नाही. आज येईल मेडिकलमध्ये. थंडीमुळे पप्पा गावाकडे जायचंच बंद केलं. काय करतात पैताकून जाते. परवा आम्ही गावाला तर गेलो, तुम्हाला सांगायचं एवढं थंडीनं गारटून आलो. आल्या पहिला तिकडे जाऊन जाळ केला आणि शेकत बसलो. जरा शेकल्यावर मग जरा गरम अंग झालं, मग बरं वाटलं, जरा धारा तेल काढलं. नाहीतर लय असं गारटलेलो. काय आज भैयाची आमच्या पालक मीटिंग आहे. भैया म्हणते कोण येत आहे का सांगा, नाही तर मी कुणाला नेतो म्हणते. ते जरा मॅडमला सांगायला लागतं या की कुणाला मी पालक म्हणून आणतो म्हणते. आज मीटिंगला गेल्यावर ते सांगणार. आज भैयाचे जरा कागाळ्या ते विचारायचं, हे काय आगाऊपणा करतंय का मॅडम, आणि मार्क सांगितलेली बरोबर आहे ते का, पोरग शाळेत काय काय करतं का. इंग्रजीला आहे तेवढी, मराठीला पण आहेतच. किती आहे इंग्रजीला? पोरग डायरेक्ट जाऊन मॅडमला म्हणते मला वर्गात घेणार का, मी जाऊ घरला. मॅडम म्हटली ना उशीर झालाय, अंगठं म्हटलं काय सुट्टी करला. अंगठं नाही, जरा हुंपणा करायला जातोय. पण मॅडम काय माहितीये का, ही जरा वर्गात बसून असते त्यामुळे ह्याला जरा माफ करते ना. लय वेळा वाचलंय तसं. लय वेळा वाचलंय ना की काय करताय, ह्याचं अंतर कोण दाखवत नाही, बाह्य कोण दाखवते. त्या बाह्य कोणाला मॅडम जरा बाळत्या. मॅडमला म्हणा माझा अंतर्गुण तुम्हाला माहित नाही म्हणून आमच्या मम्मीला दिदीला विचार माझा अंतर्गुण काय आहे.
हे काय करताय वर्गात बसताय लेखन करताय येळभर खरकटत असतंय मग मॅडमला वाटते पोरगं लय हुशार आहे लय अभ्यास करतोय म्हणून मॅडम सारखं नागणे नागणे म्हणत असत्या है ना हा? काय म्हणते आता व्हिडिओ बंद केल्यावर सांगणार तो काय म्हणते मॅडम. काय नाही. लास्ट आमचं भैया जरा व्हिडिओला बोलत नाही व्हिडिओ आणि परवा काय म्हणत होता माहिती आहे काय मी चॅनल बंद केलं होतं की व्हिडिओ करायचं म्हटलं व्हिडिओ करायचं चॅनल बंद केला म्हणाला मम्मी सगळीजण म्हणायला लागले ते व्हिडिओ का बंद केलाय मी म्हणलं काय करू बाबा मी एकटीच व्हिडिओ बनवते आम्ही करू लागतो की व्हिडिओ चल कर चालू मी म्हटलंच नाही. काय खोटं बोलते तुझी बिल हाड आहे बघू बघू दाखव आमच्या तर नाही. बघूची बिल हाड आहे चपचून बघ काय बघ की अरे बघ की अरे जिभेला हाड असतंय का सांगा कुणा जिभेला हाड आहे पहिल्या जिभेला हाड आहे हा कुणा जिभेला हाड आहे सांगा बघ बघ की चपचून आहे का खरोखर हाय बेगा काय कुणास ठाऊक मला हाडच नाही जिभेला मला पण नाही. मग कसं म्हणलं हाय हाय मला हाय. कुठं आहे दाखव हाय कुठं दाखवी नाही. आज जायचंय आमच्या भैयाच्या शाळेत मीटिंगला बाई पहिल्यांदा जाणार आहे आणि भैया आमची मार्क बिर्क लई चांगली सांगत येते एवढी पडली मम्मी मला तेवढी पडली मम्मी मार्क मला तर त्याच्या मार्कावर शंकाच येते काय विचारलं कोणाला पण. अगं मग बरोबर पण असतील कारण 50 पैकी 14 आणि 25 म्हणल्यावर काही लई नाही ती. 14 पडले माहित नव्हतं काय अजून. तू कधी सांगितलं मला 14 मार्क पडली म्हणून पप्पा सांगितलं. पप्पाला सांगितलं असल्या गोष्टी तो पप्पाला सांगणार मला सांगत नसतो मेन महत्वाचं काय असतंय का नाही ज्यानं मम्मीला राग येईल असल्या गोष्टी तो आधी जाऊन पप्पाला सांगते परवा मला लई आड लावायला लागला होता कॉलेजला चालला होता मोबाईल घेऊन चाललाय मी म्हणलं मोबाईल न्यायचं नाही कॉलेजला भैया घरात ठेवून हे गप म्हटलं मी पप्पाला सांगितलं गप म्हटलं मी नेणार आहे मी म्हणलं थांब पप्पाला फोन करते गप म्हटलं मी पप्पाला सकाळीच सांगितलं म्हणलं मी मोबाईल नेणार आहे म्हणून पप्पाला फोन लावला पप्पाला म्हणलं पप्पा मोबाईल नेवर पप्पा म्हणलं गप घरात ठेव म्हणलं गप घरात ठेव म्हणतात पप्पाला काय म्हणते नेतं की आलो आणि म्हणलं नेत नाही मोबाईल घरात ठेव म्हणतात मग ठेवून गेलाय म्हणजे कसं आहे माहिती आहे का माझा एक शब्द ऐकत नाही असं बघितलं तर भैया आणि पप्पाने एका शब्दात सांगितलं काय ऐकते तसं काय नाही आणि त्यांनी मारलं तरी पण आहे ना भैयाचा जीव सगळा पप्पावर आहे आहे का नाही आहे की ही गोष्ट मस्त 100% खरी आहे होय. आमचं भैया आता एवढा 11वीला आहे माझ्या हातनं एक काहीतरी चूक व्हावी आणि भैयाला म्हणायचं मुला पप्पाला सांगू नको. पप्पाला सांगू नको काय भैया जे असं पोटात दुखायला चालू करतोय फोन करून सांगेल एखाद्या वेळेस दरवाजाकडे बघतच बसते पप्पा कधी येतात नाही पप्पा येऊस तर जरी दम नाही गेला तर फोन करून सांगणार पप्पा मम्मीनं असं केलं एवढा मोठा झालाय तर गेला अजून याला दम निघत नाही काय सांगायला येते म्हणतो की नाही सांगतो की नाही सांगतो का नाही त्याला दमच निघत नाही पप्पा येस तर सुद्धा दम निघत नाही आणि पप्पाला बोलवायची स्टाईल कशी आहे पप्पाला बोलवायची स्टाईल दाखवून सांगू काय तुम्हाला भैयाचं सिक्रेट सांगते काय आता पप्पा समजा तिथं काहीतरी ते जनावरच काम करत असलं आणि हे जर त्याला काहीतरी विचारायचं असलं पहिल्यांदा काय म्हणणार पप्पा दुसऱ्यांदा म्हणणार पप्पा व तिसऱ्यांदा म्हणणार ओ पप्पा आणि मला बोलवायचं झाल्यावर काय करते माहिती आहे का मम्मी ए मम्मी मम्मी ए मम्मी वरडते मम्मी एकदा डेमो दाखव ग आता म्हण आता एकदा बोलून दाखव एकदा डेमो दाखव कसं म्हणते लय मला अजून त्याचा हसू येते येड बरोबर
महाग असते. बारका असल्यापासून तसंच बारकं होतं तेव्हा दीदीचा हात सोडत नव्हतं. शाळेला गेल्यापासून शाळेत नाही असतो. हेट काय विष्णूनगर फोटो आहे बघ तुझा दीदीचा. मी पण बघितलंय ते फोटो. हा ती एक दिवशी आहे ना ते त्यांचा बारका मोबाईल आहे ना त्यामुळं फोटो घ्यायला पाठवायला येत नाही मला. ते म्हणलं तुमच्या मोबाईलात घालून आहे ना एक दिवशी फोटो देतो म्हणलाय ते. तुझा दीदी जाय दीदी पहिलीला शाळेला जातोय तू नुसता पहिलीला जाणार होता तेव्हाच सांगायला लागले. 3री-4थी पर्यंत हात धरूनच येत होत हे. 4थी पर्यंत हात धरून येत होतं. 5वीला गेल्यावरच ते नाटक करायला लागलं लय मोठा झाल्यावर. पहिलीपासून तो दीदी पुढे धरून जात होताच. आता लय घड्याला मी मोठा झालोय असं वाटते. तर पहिला आहे ना दीदे 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 करून दीदीच्या भागा असायचा. आता दीदीला देऊ शकत नाही. भांडण करता येते अजून पण काम असलं म्हणजे तेवढं माया लावत येते. माझ्या बायोच्या एवढ्या 35 डायग्राम काढून दे बघ आता. विचारायची स्टाईल त्याची कशी आहे माहिती आहे का? काढून देणार काय म्हणणार नाही. काय म्हणणार नाही. देतीस का नाहीस देतीस का नाही सांग नाहीतर पुढचा उपाय मी करतोच. डायरेक्ट धमकीच. त्याच्याकडे काय उपाय आहे तर तुझ्याकडं काही असू द्या. शेळ्यांना येईल आज औषध कशाचं माहितीये काय? टॉनिक अजून आलं नाही बरं का. मागवलंय आम्ही पण आलं नाही अजून ते टॉनिक. कधी येते काय माहिती शेळीला. आणि आमची पिल्ली सगळी संडास करून घ्यायला लागली. दरवाजा चुकून उघडा राहिला होता. तसंच केलं. काल त्याने दरवाजा उघडा राखलाय. बहुतेक तांदूळ खाल्ल्यात वाटतं. त्याने म्हणून मी ठेवलो नाही म्हणतात. मी नाही ठेवलो दरवाजा उघडा म्हणतात. आता काल मी म्हटलं पप्पा दरवाजा उघडा कोण ठेवला होता म्हणताना कधी म्हणतात. मी म्हटलं मी 9 वाजता बंद केलाय. काहीच बोललं नाही. दरवाजा उघडा ठेवलाय आणि पिल्ल्याने तांदूळ खाल्ले वाटतं. काल जरा संडास करून घ्यायला लागली होती. मी पाजलंय औषध काळ्या बोकडाला ती बारकी तांबडी पाठ आहे बघ तिला दुनियाला पाजलं होती. जरा जास्त संडास करून घ्यायला ती ना. आता सकाळी आम्ही सगळी संडास करून घ्यायला लागली ना. मी काही अजून तिकडे गेले नाही कारण पारायण चालू होतं त्यामुळे माझं इथंच रामायण इथं चालू होतं. त्यांनी तेवढं गेलं होतं. तर त्यांनी म्हटलं आता पिल्ली संडास नाही करून घ्यायला लागली ती सगळी. मला म्हणतात गारव्यानं संडास करून घ्यायला लागली. आता ती गारव्यानं कशी संडास करून घेते मला सांगा. त्यांना देश मावळायला आत खोलीत घालते. खोलीत घातलेली पिल्ली गारव्यानं संडास करून घेते ती नाही ती. चारी बाजून भिंत आहे आणि आत गारठा लागत नाही. आणि सकाळी तर आम्ही उशीर बाहेर काढतोय. गारट्यानं संडास करून घेत नाही ती पिल्ल्याने खाल्ले तांदूळ. आणि तांदूळ खाल्लं तरी पण काय होत नाही बघा. तांदळानं कसं संडासच लागते दुसरं काय नाही होत. पोटबीट फुगत नाही. तांदळानं संडास लागते त्यांना काय नाही. आपली जी बारकी लहान मुलांची गोळी असते ना ती गोळी घालायची त्याला कमी होऊन जाते. त्यांची पट्टी बसते. तर असू द्या मोकार व्हिडिओ. चला म्हणलंय मोकार व्हिडिओ. आणि लय मोठा झाला व्हिडिओ लय मोठा झालाय. मोकार व्हिडिओ आहे. कसा वाटला सांगा. व्हिडिओला सगळे लाईक करा शेअर करा. नवीन असलेले सपोर्ट करा. चपातीच करायला लागले ना मला बायका कामाला गाडी करून कसं पाळायचंय पाळायची